आपण स्टॅटिस्टिक्स स्टार्ट केला आणि त्याच्यामध्ये आता आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटकडे वळूया. प्रॅक्टिस सेट आहे 6.4 स्टॅटिस्टिक्समध्ये. आपल्याला पिक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा, प्रेझेंटेशन ऑफ डेटा आहे. त्यामध्ये बार डायग्रॅम, पाय डायग्रॅम, ग्राफिकल मेथडमध्ये हिस्टोग्रॅम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर आपण जो बघणार आहोत तो आहे हिस्टोग्रॅम. हिस्टोग्रॅम अतिशय सोपा आहे, गणितं तुम्हाला सोडवताना पण लगेच समजतील असे आहेत. तर हिस्टोग्रॅम आपल्याला पहिला कसं काढायचं ते बघून घेऊया. डायरेक्ट आपण गणितांकडेच वळूयात. मी थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे. त्यामध्ये प्रेझेंटेशनसाठी आपल्याला जे काही ग्राफवरती काढायचे स्केल वगैरे, तर तो पॉईंट मी इथे मांडून ठेवला आहे. आता पहिली गोष्ट गणित बघा. ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोविंग डेटा. पहिला डेटा काय बघून घ्या. त्यांनी हाईट दिलेली आहे, किती आहे ती सेंटीमीटरमध्ये दिले 135 to 140. मग आपण हाईट कुठे घेतली बघा, खाली 135 to 140. आणि मध्ये जो साईन आहे याचा अर्थ 0 to 02 मध्ये जो गॅप आहे, डायरेक्ट आपण 135 स्टार्ट केलं म्हणून ते साईन द्यायचं. लक्षात ठेवा, 0 नंतर 1 येतो, पण आपण 1 न घेता आपण 135 म्हणजे गॅप येतो. गॅप दाखवण्यासाठी आपण हे साईन यूज करतात, तर ते दाखवावं लागेल. आपण जर 0 1 2 3 4 लिहिलं तर याची गरज नसते, जे लाल रंगात दाखवलं आहे. पण जर आपण डायरेक्ट एखादा अंक पुढे नेतो आणि तिथून मग आता 5-5चा डिफरन्स आहे, तसं बघितलं तर 1 5 10 असे आलं पाहिजेत, पण तसे नाही आहेत. आणि म्हणून तिथे तो लाल रंगाचं जे साईन आहे हे त्या ठिकाणी दाखवायचं आणि डायरेक्ट आपण 135 140 जे आपल्याला दिलेत हिस्टोग्रॅममध्ये ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर पहिलं बघा 135 to 140 आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 4. बघा इथे बाजूला 4 आहे म्हणून आपण 2 4 6, तुम्ही 1 2 3 पण घेऊ शकता, पण ते तुम्हाला 16पर्यंत न्यावे लागतील. आणि आपण काय केलं मग त्यासाठी 1 2 3 4 न घेता 2 4 6 8 10 12 14 आणि 16 असे घेतले. आता आपल्याला काय काम करायचं याच्यामध्ये. सगळ्यात पहिला तुम्हाला 135 to 40 मध्ये किती 4 स्टुडंट्स आहेत, म्हणजे 4पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी हिस्टोग्रॅम काढायचं आहे. तर तुम्हाला काढून दाखवतो, तुम्ही पण काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 135 to 140. तर इथे 4 आहे म्हणून मी ते बघा कलर वेगळा यूज करतो थोडासा. 135 to 140 आहेत 4पर्यंत म्हणून आपण 4पर्यंत घेऊया बघा. आणि हा झाला आपला पहिला, 4पर्यंत घेतला आपण. आता पुढचं बघा 135 पासून पुढे. आता मागे तुम्हाला नेऊन दाखवतो आपलं गणित. 135 आता 140 to 145 12. बघा 140 to 145 किती आहे 12 आहेत, म्हणजे आपल्याला 12पर्यंत हा न्यायचा आहे. आणि इथे पण 145पर्यंत आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट करायचं आहे हिस्टोग्रॅम. बघा आता पुढचा 145 बघून घ्या, तुमच्या पुस्तकात तुमच्यासमोर पुस्तक आहे. 140 to 145 झालं. 145 to 150 आहे 16. मग आपण 16पर्यंत त्याला जॉईंट करूया पुढे. आधीच ग्राफ तयार करून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. वेळ वाचवा म्हणून मी ग्राफ रेडी करून ठेवला आहे. आता लास्ट आहे 150 to 155. त्या ठिकाणी आहेत 8 म्हणून आपण 8पर्यंतच काढणार आहे तो, म्हणजे 155 हा 8पर्यंत आहे आणि हा जॉईंट केला. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा हिस्टोग्रॅम तयार करायचा. त्याच्यात बघा हाईट ऑफ स्टुडंट्स लिहिलेले आणि इकडे नंबर ऑफ स्टुडंट्स घेतले. हाईट घेतले 135 to 40, जे दिले तेच घ्यायचे. आणि इकडे नंबर्स आपण 2 4 6 8 किंवा 1 2 3 4 असे पण घेऊ शकतो. आणि स्केल मात्र लिहायला लागेल. स्केल बघा आता इथे दिलेली आहे. एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 सेंटीमीटर घेतलेत आपण. आणि वाय ॲक्सिस म्हणजे उभ्या लाईनवरती 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 स्टुडंट्स घेतलेत. हे पण लिहायची आवश्यकता असते. त्यामुळे स्केल आणि हा ग्राफ, तर अशा पद्धतीने आपल्याला हा ग्राफ पूर्ण करायचा आहे. तर हे काढून घ्या व्यवस्थित. सगळे ग्राफ सोपे आहेत. पटापट ग्राफ काढायचे. तुमच्यासमोर डेटा दिलेला आहे, तो फक्त काय करायचं आहे त्याच्यात आधीच तयार करून ठेवायचा आणि मग एक त्या ठिकाणी सॉल्व करायचे. सेकंड गणित बघा, ह्या झाला पहिला. त्यातला सेकंड काय आहे बघा, पुस्तक समोर ठेवा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा 2 आहे, मग आपण या ठिकाणी
10, 20, 30, 40, 50 आणि 60 घेतलेत, लक्षात घ्या. आणि इथे बघा 30, 50, 55, 40 आणि 20 आहे. बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर कंटिन्युअस क्लासमध्ये आणायचे. हे पहिलं काम काय करायचं, कंटिन्युअस क्लासमध्ये. आता ते कसे आणायचे तुम्हाला दाखवतो मी, लक्षात घ्या. याच्या बाजूलाच आपण याचा टेबल क्रिएट करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की याला कंटिन्युअस क्लासमध्ये कसे आणतात. मी टेबल तयार करतो बाजूला. हा आपल्याला ग्राफ काढताना पण उपयोग आहे ना. ते भाग करायचे. हिस्टोग्राम करताना कंटिन्युअस क्लासेस लागतात, म्हणजे क्लासेस ब्रेक नको. मध्येच काय असतं, मध्येच अंक एखादा पुढे मागे असतो. कंटिन्युअस असेल तरच हिस्टोग्राम क्रिएट होतो. तर त्याचे टोटल आपल्याला करायचे 5, म्हणून 5 भाग करतो मी. 1, 2, 3, 4 आणि हा 5. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण काय करूया, क्लासेस लिहून घेऊया. आता क्लासेस बघा कसे आहेत. क्लासेस आहे 2 to 3 आहे पहिला क्लास, 2 to 3. नंतर आहे 4 to 5. आता बघा इथे एक ब्रेक झाला, कसा, हा 3 आहे आणि हा किती आहे, 4. आपल्याला 3 आणि 3च पाहिजे होता आधीच्या याच्यानुसार, म्हणजे तो कंटिन्युअसमध्ये मोडतो. आता झाला हा 6 to 7, हा 8 to 9 आणि हा 10 to 11. आता हे सिरीज आणण्यासाठी काय करायचं असतं, अपर आणि लोअर लिमिटमध्ये बघा का, इथे काय करायचं, पहिल्याच्यात -0.5 करायचे आणि सेकंडमध्ये +0.5. आता 2 मधून -0.5 केले तर किती होतील, 1.5 आणि 3 त्यामध्ये मिळवले तर 3.5. बघा आता 4 मधून मायनस जर केले तर किती येतील, 4 मायनस त्या ठिकाणी जर 0.5 केले तर तुम्हाला किती भेटतील, 3.5 आणि इकडे किती होतील, 5.5. इथे किती होतील बघा, 5.5 आणि इथे 7.5. हा 7.5 इथे येईल, हा 9.5 आणि हाच 9.5 इकडे होईल आणि हा 11.5 होणार, लक्षात घ्या. आणि हे दिले 30. हा झाला कंटिन्युअस क्लासेस. आपण याला कंटिन्युअसमध्ये मोडावं लागतील क्लासेस. आणि हा त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता 30 आहे, नंतर 50, 55, 40 आणि किती आहे, 20. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. मग 1.5 आणि 3.5 बघा इथे ब्रेक होते, डायरेक्ट 1.5, नंतर 3.5, 5.5, 7.5, 9.5 आणि 11.5 घ्यायचे. आणि इकडे आपण नंबर ऑफ फार्मर्स घेतले, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 ग्राफमध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर हिस्टोग्राम क्रिएट करायचं. तर 1.5 to 3.5 मध्ये 30 दिलेत, म्हणून आपण काय करायचं, 30पर्यंत याला हिस्टोग्राम तयार करायचा. बघा हा 30पर्यंत गेला. आता 3.5 to 5.5 बघून घ्या चार्टमध्ये, 50 आहे म्हणून 50पर्यंत आपण याला नेऊया. हा बघा हा 50पर्यंत नेला. त्याच्यानंतर 5.5 to 7.5 आहे 55. 55 म्हणजे त्याच्या पुढेच पण अर्धा, तो त्या ठिकाणी जॉईन करायचा. 55 म्हणजे निम्मा होणार. त्याच्यानंतर 7.5 to 9.5 40 आहेत, मग 40पर्यंत आपण त्या ठिकाणी घ्यायचा, हिस्टोग्राम क्रिएट करायचे हा. आणि शेवटचा दिला आहे 20, म्हणजे 20पर्यंत तुम्हाला हा लास्ट न्यायचा आहे. आणि तो जॉईन केला की हा झाला तुमचा हिस्टोग्राम. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचे, तर क्लास जे आहे ते कंटिन्युअसमध्ये आणायचे. कंटिन्युअस करताना 0.5 इकडे मायनस करायचे आणि तिकडे 0.5 वाढवायचे, तर तुम्हाला उत्तर पटापट सापडतील. आधीच्या गणितामध्ये कंटिन्युअस होते म्हणून तिथे काय आपण केलं नाही, पण जर कंटिन्युअस नसतील तर मात्र तुम्हाला ते कंटिन्युअस आणावे लागतील आणि मग तुम्ही त्या ठिकाणी हिस्टोग्राम हा काढू शकता. आणि जे दिले तेच घ्यायचे, 1.5 असेल, काय जे येईल ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता. क्वेश्चन नंबर 3, 4च आहेत त्याच्यामध्ये, सोपे आहेत. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस रेडी, लक्षात ठेवा, रेडी करून ठेवलेत मी. पहिला आहे
10 to 15. आता इथे कंटिन्युअसच म्हणजे आपल्याला इथे काही गरज नाही म्हणून 10 15 20 बघा खाली 10 15 20 25 30 आणि 35 घेतले. आता 0 नंतर डायरेक्ट 10 घेतला आहे, मध्ये 1 2 3 4 5 गॅप 5चा आहे आणि 10 घेतलेत म्हणून आपण तिथे लाल रेषेने दाखवून द्यायचं. तुमच्या लक्षात येईल की तो त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला. आता 10 ते 15 पहिला जो दिला आहे तो आहे 30. पुस्तक बघा, पुस्तकात तुमच्या लक्षात येईल 10 ते 15मध्ये किती आहे 30, म्हणून मी 10 ते 15मध्ये 30पर्यंत नेतो. हा झाला 30पर्यंत 10 ते 15. त्याच्या पुढे बघा पुस्तकात त्यांनी पुढचा दिला 15 ते 20मध्ये 50 आहे म्हणून मी 50पर्यंत नेतो. तुम्ही 5 10 15 पण घेऊ शकता, तुमच्यावर आहे हिस्टोग्राम. त्याच्यानंतर 20 ते 25 बघा 20 ते 25मध्ये त्या ठिकाणी आहे 60 म्हणून 60पर्यंत न्यायचं. आणि 25 ते 30 त्या ठिकाणी आहेत 55. 55 म्हणजे कुठे 60 आणि 50च्या मधला, तो झाला 55. जॉईंट केले आपण. आणि शेवटी त्या ठिकाणी 30 ते 35मध्ये आहेत 15. 15 म्हणजे 10 आणि 20च्या मध्ये. तुम्ही 5 10 15 घेतले तर तुम्हाला ते भेटतील. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हिस्टोग्राम आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आता याच्यामधला लास्ट क्वेश्चन आहे हिस्टोग्रामचा. आता याच्यात पण बघा कंटिन्युअस आहेत, त्यामुळे क्लासेस कंटिन्यू असतील तर तुम्हाला बदलायची गरज नाही, आहे तसेच ठेवायचे आणि कॉलम्स क्रिएट करायचे एक्स आणि वाय ॲक्सेस. एक्सवरती किती घेणार 2 4 6 8 10, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही फ्लेक्झिबल घेऊ शकता. आणि इकडे टाईम आहे 60पासून सुरुवात आहे म्हणून 60 घेतला पहिला, 80 100 120 140 आणि 160. बघा आता पहिला तक्ता बघून घ्या, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत आणि इकडे खाली टाईम आहे. पहिला आपल्याला जो दिला आहे तो किती आहे बघा पुस्तकात, पहिला दिला आहे 60 ते 80 आणि 60 ते 80मध्ये आहेत 14. मग आपल्याला 14पर्यंत न्यायचे. पुस्तक समोर ठेवा गणित सोडवताना. 14पर्यंत नेला. ग्राफ पेपर व्यवस्थित काढायचा. आता 80 ते 100मध्ये बघा त्यांनी किती दिलेत 20, म्हणजे 20पर्यंत न्यायचा पुढे. आणि हा 20पर्यंत जॉईंट करायचा. आता 100 ते 120 बघा, त्यामध्ये 100 ते 120मध्ये आहे 24 म्हणजे 20च्या पुढच्या 4 रेषा. लक्षात ठेवा 24 घेताना 20च्या पुढच्या 4 रेषा घ्यायच्या. 24 आहे पुढे, त्यामुळे 24 तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊ शकता. 24पर्यंत त्या ठिकाणी न्यावं लागेल तुम्हाला. हा झाला एक. त्याच्यानंतर 120 ते 140मध्ये आहेत 22, मग 22पर्यंत 22 आहे त्याच्यात. आणि शेवटचा जो दिला आहे तो आहे 16, मग 16 त्या ठिकाणी जॉईन करा. शेवटचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ना असाच असतो. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फक्त हे मधले पॉईंट घ्यायचे असतात. बघा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनला ना हा मधला पॉईंट आहे, हा एक आहे, हा आहे, हा असे जॉईंट केले की तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन होतो. आपल्याला इथे हिस्टोग्राम क्रिएट करायचं आहे, त्यामुळे हा हिस्टोग्रामच फक्त बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.4मध्ये हिस्टोग्राम आहेत 4 आहेत. तुम्ही कुठलंही गणित त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. तर याच्या पुढे आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन बघू. धन्यवाद.